हाय स्टुडंट्स, आज आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री चॅप्टर तर पहिल्या लेक्चरमध्ये स्टार्ट केलं आहे. त्याची आपण एक एक्सरसाइज 3.1 पण बघितली आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. ॲक्च्युली ह्या चॅप्टरमध्ये प्रत्येकाला माहिती आहे की आपण प्लेनवरती ग्राफवरती पॉईंट कसे नोट डाऊन करायचे हे आपल्याला बेसिक्स माहिती आहे. तरी पण मी आज थोडेसे आणखीन बेसिक्स तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट पॉईंट कशाचे असतात, एक्स आणि वायचे पॉईंट्स असतात हे आपल्याला माहिती आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो होतो की सपोज एखाद्या टेबलवरती एखादी वस्तू ठेवलेली असेल तर मला जर दोन पॉईंट माहिती असेल तर मी वस्तू सांगू शकते की ॲक्च्युली तिची पोझिशन काय आहे. बरोबर की मागच्या याच्यात तुम्हाला सांगितलं होतं की जर सपोज एखाद्या टेबलवरती जर मी एखादी वस्तू ठेवली आहे आणि जर मला दोन पॉईंट, एक ह्या साईडचा पॉईंट एक ह्या साईडचा पॉईंट जर मला कळाला तर मी सांगू शकते की तुम्हाला ॲक्च्युअल त्याची पोझिशन काय आहे. मग कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे की जे दिलेले पॉईंट आहे आपण ते रिप्रेझेंट करणार ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये. ऑर्डर पेअरच्या म्हणजे काय? ऑर्डर म्हणजे असते तुम्हाला माहिती आहे एक्स कॉमा वाय. जो पहिला पॉईंट असतो तो हमेशा कशाचा असणार? एक्स कोऑर्डिनेट असणार. जो सेकंड पॉइंट असणार तो हमेशा काय असणार? वाय कोऑर्डिनेट असणार. हे बेसिक्स तर आपल्याला माहितच आहे. मग आपण काय म्हणू शकतो? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम इज वी रिप्रेझेंट द पॉइंट्स इन ऑर्डर पेअर सिस्टीम. आपण पॉइंट कसे रिप्रेझेंट करणार? एक ऑर्डर पेअर मध्ये. ऑर्डर पेअर म्हणजे काय? पेअर तर असणार, दोन पॉइंट असणार. ऑर्डर पेअर, ऑर्डर म्हणजे पहिला एक्स पाहिजे, नेक्स्ट वाय पाहिजे. आता या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ना आपण मेन 4 पॉइंट शिकणार आहेत. आता मेन कोणकोणते पॉईंट शिकणार? ॲक्च्युली ते तुम्हाला काही स्टुडंटला माहीत पण असणार आहेत. ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी आपण बघूयात. एक रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम. तुम्हाला माहिती आहे एक रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम असणार आहे. रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम. रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय? एक प्लेन असणार आहे. बरोबर, त्याला तुम्ही काय म्हणू शकता? ॲक्च्युली हा पॉईंट काही याच्यामध्ये नाही आहे तेवढा की म्हणजे याच्यामध्ये फक्त सांगितलं की एक रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम असणार आहे. हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की अशा पद्धतीचं काय असते? एक असतो एक्स ॲक्सिस, बरोबर, इकडे एक्स डॅश म्हणते मी. एक असतो वाय ॲक्सिस, याला मी वाय डॅश म्हणते. ठीक आहे, एक रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम असते. बरोबर, त्यानंतर सेकंड पॉईंट त्याच्यामध्ये काय येणार? सेकंड पॉइंट येणार क्वाड्रंट. काय येणार? क्वाड्रंट. प्रत्येकाला क्वाड्रंट पण माहिती असणार आहे. क्वाड्रंट काय प्रकार आहे हे सुद्धा माहिती असणार आहे, तरी मी एक्सप्लेन करणार आहे. थर्ड पॉइंट साइन. काय म्हणणार? साइन्स. साइन काय काय असतात? आणि फोर्थ पॉइंट येत आपला पॉइंट ऑन ॲक्सिस. पॉइंट ऑन ॲक्सिस. आता रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय की रेक्टँग्युलर साईजचं म्हणजे काय असणार? एक ग्राफ असणार. त्याच्यामध्ये काय असणार? एक एक्स ॲक्सिस असणार, एक वाय ॲक्सिस असणार आहे. जो हॉरिझॉन्टल असणार त्याला तुम्ही काय म्हणणार? एक्स ॲक्सिस. आणि जो व्हर्टिकल असणार त्याला तुम्ही काय म्हणणार? वाय ॲक्सिस. याच्यामध्ये फक्त तुम्ही म्हणू शकता हॉरिझॉन्टल असतो एक्स ॲक्सिस, व्हर्टिकल असतो वाय ॲक्सिस. त्याच्यामध्ये सेकंड येतो क्वाड्रंट. याच्यामध्ये किती क्वाड्रंट असतात बघा, याला तुम्ही काय म्हणतात? आता सपोज रेक्टँग्युलर ॲक्सिसचं पहिले आपण रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम त्याचे काय असतात? राईट साईडला त्या स्टार्टिंगला ह्या उजव्या साईडला काय असतात? पॉझिटिव्ह नंबर असतात. 1 2 3 4. अगोदर आपण क्वाड्रंटच्या अगोदर हे आधी नोट डाऊन करू. त्याच्या लेफ्ट साईडला काय असतात? निगेटिव्ह पॉईंट असतात. बरोबर, -2 -3 -4. एक्स ॲक्सिस वरती काय असतात? राईट साईडला पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स. आणि वाय ॲक्सिसला त्याच्या वरच्या साईडला म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला असतात पॉझिटिव्ह नंबर. ॲक्च्युली मला सांगायची गरज नाही आहे पण तरी एक बेसिक. तर त्याच्या खालच्या साईडला डाऊन डायरेक्शनला काय असतात? निगेटिव्ह पॉईंट्स असतात. बरोबर, आणि ज्याच्या जे मिडलला इथं जिथं क्रॉस होतात दोन्ही लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन, त्याला आपण काय म्हणतो? ओरिजिन. याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो ओरिजिन. आणि ओरिजिनचे काय असतात? कोऑर्डिनेट काय असतात? 0,0. ओरिजिनचे कोऑर्डिनेट असतात 0,0. त्या साईडला असतात एक्स ॲक्सिसला राईट साईडला असतात पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडला असतात निगेटिव्ह. वाय ॲक्सिसला अपवर्ड डायरेक्शनला असतात पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड डायरेक्शनला असतात निगेटिव्ह. हे झालं रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जनरली इन्फो.
त्याच्या मिडलला कोणता असतो, ओरिजिन असतो, त्याचे कोऑर्डिनेट असतात 0,0. तुम्हाला 1 मार्क्सला क्वेश्चन पण येऊ शकतात की ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असतात, तर 0,0 येणार. त्यानंतर असतात क्वाड्रंट. याच्यामध्ये किती क्वाड्रंट प्रेझेंट असतात, 4 क्वाड्रंट प्रेझेंट असतात. काय असतात, 4 क्वाड्रंट प्रेझेंट असतात. फर्स्ट क्वाड्रंट कुठनं स्टार्ट होणार, हा असतो तुमचा फर्स्ट क्वाड्रंट, हा असतो सेकंड, हा असतो थर्ड क्वाड्रंट आणि हा असतो फोर्थ क्वाड्रंट. किती क्वाड्रंट प्रेझेंट असतात, 4. 1 त्या साईडने स्टार्ट होतात. 1, 2, 3 अँड 4 क्वाड्रंट प्रेझेंट असतात. त्यानंतर आता या क्वाड्रंटमध्ये साईन असतात. साईन बघा आता क्वाड्रंटमध्ये तुम्ही असं पण म्हणू शकता, ओरिजिनला तुम्ही ओ ने नोटिफाय करू शकता. पहिला क्वाड्रंट कोणता आहे, एक्स ओ वाय, हा फर्स्ट क्वाड्रंट. सेकंड वाय ओ एक्स डॅश, सेकंड क्वाड्रंट. थर्ड एक्स डॅश ओ वाय डॅश, थर्ड क्वाड्रंट. अँड एक्स ओ वाय डॅश, हा फोर्थ क्वाड्रंट. बरोबर. त्यानंतर साईन, प्रत्येक क्वाड्रंटमध्ये साईन वेगवेगळे. कसे ठरवायचे साईन, साईनला पण अगोदर काय करतो आपण, एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट घेतो, नंतर वाय ॲक्सिसचा घेतो. मग साईनला पण काय करायचं, पहिले एक्स ॲक्सिसचा साईन, मग वाय ॲक्सिसचा साईन. त्याच्यावरनं पण आपण डिसाईड करू शकतो. हे लर्न न करता बघा, आता याचे साईन बघा, इथे मी ब्रॅकेटमध्ये लिहिते. इथं ह्या क्वाड्रंटमध्ये बघायचं, एक्स ॲक्सिसचे जे नंबर आहे ते कसे पॉझिटिव्ह आहे, मग इथं काय येणार, पॉझिटिव्ह. बघा पहिलं प्लस साईन येणार. नंतर बघायचं इथं जे वाय ॲक्सिस दिलेलं आहे ना हाफ सेक्शनला, त्याला साईन कोणतं आहे, पॉझिटिव्ह, मग त्याचे पण काय येणार, पॉझिटिव्हच येणार. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जो पण आपल्याला पॉईंट मिळेल त्याचे दोन्ही साईन काय असणार, पॉझिटिव्ह असणार. सेकंड पॉईंट की सेकंड क्वाड्रंटमध्ये काय असणार, पहिले आपण काय बघतो, एक्स ॲक्सिस. आता हा हाफ सेक्शन आहे बरोबर. या ॲक्सिसला बघा आता की एक्स ॲक्सिसला काय आहे, कोऑर्डिनेटचे पॉईंट काय आहे, निगेटिव्ह, म्हणजे एक्स ॲक्सिसला काय येणार, मायनस. त्याच्यानंतर वाय ॲक्सिसला बघा इथे पॉझिटिव्ह दिलंय, म्हणजे काय येणार, पॉझिटिव्ह. मायनस प्लस, इथं जो पण पॉईंट मिळेल त्याचे एक्स ॲक्सिस हमेशा निगेटिव्ह असणार आणि वाय ॲक्सिस हमेशा पॉझिटिव्ह असणार. थर्ड क्वाड्रंटमध्ये बघा, थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्स ॲक्सिसचा काय आहे, मायनस, आणि वाय ॲक्सिसचा पण काय आहे, मायनस, म्हणजे दोन्ही तुम्हाला काय मिळणार, निगेटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये बघा, एक्स ॲक्सिसचा काय पॉझिटिव्ह आणि वाय ॲक्सिसचा काय निगेटिव्ह. हे तुम्हाला चारींचे साईन मिळणार. जर तुम्हाला साईनसाठी, आता मी जर साईनसाठी जर तुम्हाला टेबल बनवायचं असेल तर तुम्ही बनवून घेऊ शकता. साईनसाठी तुम्ही म्हणू शकता की एक्स पॉईंट, त्याची तर काही आवश्यकता नाही, हे नोट डाऊन केल्यानंतर तुम्ही साईनमध्ये लिहू शकता वाटलं तर. इन फर्स्ट क्वाड्रंट, इथे लिहू शकता वाटलं तर, इन फर्स्ट क्वाड्रंट साइन इज प्लस बरोबर. इन सेकंड क्वाड्रंट साइन इज मायनस प्लस. ज्याला एवढं नोट डाऊन करायची गरज नाही त्याने करू नका, पण ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी लिहून ठेवा. थर्ड क्वाड्रंट काय, साइन इज काय, मायनस बरोबर. आणि इन फोर्थ क्वाड्रंट साइन इज प्लस मायनस, बरोबर का. हे साईनचं नोट डाऊन करून घ्या. लास्टला पॉईंट आपला उरतो, पॉईंट ऑन ॲक्सिस. आता सपोज तुम्हाला माहिती आहे की जर सपोज मला एखादा पॉईंट प्लॉट करायचा आहे, आता पॉईंट कसे प्लॉट करायचे हे मी तर नेक्स्ट टाइमला सांगणारच आहे, पण पॉईंट ऑन ॲक्सिस, पॉईंट ॲक्सिसवरती केव्हा येणार, हा पॉईंट लक्षात घ्या. जर सपोज तुम्हाला पॉईंट दिलेले, आता मी इथे लिहिते, सपोज मला दिलंय 4,3 पॉईंट प्लॉट करायचं सांगितलंय मला ग्राफवरती, तर तुम्ही हा कुठं शोधणार, पहिले एक्स ॲक्सिसला शोधणार, हा पॉईंट कुठं शोधणार, वाय ॲक्सिसला शोधणार, बरोबर. एक्स ॲक्सिसला 4 कुठे इथे, वाय ॲक्सिसचा 3 कुठे इथे, तर हे तुम्ही काय करणार, जिथं टच होतात तिथं मला पॉईंट मिळणार, बरोबर. मग इथं तुम्हाला पहिला पॉईंट मिळणार, बरोबर, असा पॉईंट लिहिणार तुम्ही. पण जर सपोज तुम्हाला पॉईंट असा मिळाला 0,3, ठीक आहे, याच्यामध्ये पहिला असतो एक्स वाला, दुसरा असतो वायचा कोऑर्डिनेट असतो, बरोबर. मग याच्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट काय दिलाय, 0 दिलाय. अशा वेळेस काय करायचं, मग एक्स कोऑर्डिनेट 0 म्हटल्यावर इथंच येणार, बरोबर, मिडलला. आणि वायचा कोऑर्डिनेट काय दिलाय, 3 दिलाय, म्हणजे 3 बघा इथे येणार पॉईंट. हा काय पॉईंट मिळाला ॲक्सिस वरती. जर सपोज कोणताही पॉईंट 0 असेल, कोणताही कोऑर्डिनेट पॉईंट, एकतर एक्सचा असो नाहीतर वायचा असो, कोऑर्डिनेट जर 0 आला, जर एक्सचा कोऑर्डिनेट आला तो पॉईंट तुम्हाला वाय ॲक्सिस वरती मिळणार. आणि जर वायचा कोऑर्डिनेट 0 आला, म्हणजे सपोज असा आला 4,
0 आलं तर वायचा कॉर्डिनेट इथं काय 0 आहे. मग पॉईंट कुठे मिळणार, हा डायरेक्ट ऍक्सिस वरती मिळणार. ही गोष्ट लक्षात ठेवा की जर जो कॉर्डिनेट 0 येईल त्याच्या अपोजिट वाला जो कॉर्डिनेट असणार आहे तो त्या ऍक्सिस वरती येईल. एक्सचा कॉर्डिनेट 0 आला, पॉईंट वाय ऍक्सिसला मिळाला. वायचा कॉर्डिनेट 0 आला, पॉईंट कुठे मिळाला मला, एक्स ऍक्सिसला. मग असं सपोज जर मी सांगितलं आता -3,0, ठीक आहे. हे काय -3 काय वाय ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिसला येणार पहिलं. वायचा कॉर्डिनेट काय 0 म्हणजे -3 मला एक्स ऍक्सिस वरती पॉईंट मिळणार. हे लक्षात असू द्या. हे 4 पॉईंट आय होप तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. नोट डाऊन करून घ्या. आता पॉईंट कसे प्लॉट करायचे ग्राफ वरती आपण तो पॉईंट बघूया. एक पॉईंट सांगायचं विसरले, जर एक्स कॉर्डिनेट असेल त्याला ऍब्सिसा म्हणतात आणि वाय कॉर्डिनेटला काय म्हणतात, ऑर्डिनेट म्हणतात. मीन्स काय, जर सपोज आता मला म्हणायचं असेल की जो याच्यामध्ये काय असतात, मी सपोज म्हणते आता की इथे एक्स असतो बरोबर, एक्सचा सपोज इथे 2,3 घेते. तर याच्यामध्ये तुम्हाला ते विचारतील की याच्यामध्ये ऑर्डिनेट कोणता आहे, तर तुम्ही काय म्हणणार, ऑर्डिनेट मीन्स काय, वायच्या कॉर्डिनेटला काय म्हणतात ऑर्डिनेट आणि एक्सच्या कॉर्डिनेटला काय म्हणतात ऍब्सिसा. काय म्हणतात, ऍब्सिसा अँड ऑर्डिनेट. म्हणजे सपोज जर मी तुम्हाला आताच एक पॉईंट सांगितला की जर सपोज पॉईंट एक्स ऍक्सिस वरती असेल, मी आताच काय सांगितलं, पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस वरती पॉइंट असेल तर ऑर्डिनेट काय असणार 0. ऑर्डिनेट म्हणजे काय, वाय ऍक्सिसचा पॉइंट काय असणार 0, बरोबर ना. मी तुम्हाला आता सांगितलं की जर कोणताही कॉर्डिनेट 0 असेल तर त्याच्या अपोजिट वाला जो असतो तो पॉइंट त्या ऍक्सिस वरती येतो. मग जर मी म्हणले पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस तो ऑर्डिनेट काय येणार 0 म्हणजे वाय ऍक्सिसचा पॉइंट काय असणार 0. आणि पॉइंट ऑन वाय ऍक्सिस, जर पॉइंट वाय ऍक्सिस वरती आला तर ऍब्सिसा काय राहणार, ऍब्सिसा काय येणार 0 येणार. म्हणजे सपोज आता जर मी हा ग्राफ काढला, ठीक आहे, हा ग्राफ काढला 1 2 3 -1 -2 -3, इकडे -1 -2 1 2. सपोज मला पॉइंट दिलाय -1, 0. ऍब्सिसा काय याच्यात -1, ऑर्डिनेट काय आहे 0. म्हणजे ऑर्डिनेट जर 0 असेल, बघ ऑर्डिनेट जर 0 असेल तो पॉइंट कुठे यायला पाहिजे एक्स ऍक्सिस वरती. म्हणजे -1 कुठे येणार, एक्स ऍक्सिस वरती येणार, बरोबर. ऍब्सिसा जर 0 असेल 0,2, ऍब्सिसा 0 आहे तर ऍब्सिसा काय 0 आहे. पॉइंट कशावर यायला पाहिजे, वाय ऍक्सिस वरती. हे बघा पॉइंट कशावर यायला पाहिजे, वाय ऍक्सिस वरती. म्हणजे जर पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस तो ऑर्डिनेट 0 आणि पॉइंट ऑन वाय ऍक्सिस ऍब्सिसा इज 0. एक्स कोऑर्डिनेटला काय म्हणायचं ऍब्सिसा आणि वाय कोऑर्डिनेटला काय म्हणायचं ऑर्डिनेट. आता प्लॉटिंग पॉइंट बघूया. प्लॉटिंग ऑफ पॉइंट्स बघणार आहे आपल्याला. ऍब्सिसा आणि ऑर्डिनेट दिलेले. आता इथून पुढे मी एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट नाही म्हणणार, मी ऍब्सिसा आणि ऑर्डिनेटच बोलणार. आता ऍब्सिसा आणि ऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत सगळे. आता आपल्याला पॉइंट काय करायचे, प्लॉट करायचे. प्लॉट करण्यासाठी मी काय करणार, पहिले ग्राफ बुक वरती काय करणार, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेणार. एक्स याला म्हणणार वाय, एक्स डॅश, आणि याला काय म्हणणार मी वाय डॅश, बरोबर. इकडे येणार 1 2 3, इकडे येणार पॉझिटिव्ह नंबर, ह्या साईडला येणार निगेटिव्ह नंबर, मिडलला असतो ओरिजिन, बरोबर. ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असतात 0,0, सगळ्यांना माहिती आहेत. त्याला तुम्ही ओ नी पण नोटिफाय करू शकतात. 1 2 3 4, इथे काय येणार -1 -2 -3 अँड -4. एक एक पॉइंट प्लॉट करायचे. तर आपल्याला फर्स्ट पॉइंट 4,3. ऍब्सिसा काय आहे 4. ऍब्सिसा कुठे येतो एक्स ऍक्सिस वरती, इथे आला माझा 4, बरोबर. वाय ऍक्सिसला काय 3. आता पॉइंट माझे कुठनं स्टार्ट होणार, इथनं 4, बरोबर. इथनं वायचा म्हणजे ऑर्डिनेटचा पॉइंट स्टार्ट होणार. ते दोघं मीट कुठं करणार, या ठिकाणी मीट करणार, बरोबर. याला सपोज मी ए नाव देते, ए पॉइंटला मी याला नाव देते ए आणि ब्रॅकेट मध्ये लिहिते 4,3, बरोबर. फर्स्ट पॉइंट मिळालाय मला. ग्राफ वरती तर आणखी इझी होणार आहे हे प्लॉट करायचं. दुसरं 4, -2. ऍब्सिसा काय दिलाय 4, बरोबर. पॉझिटिव्ह आहे म्हणून ह्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला, -2 काय निगेटिव्ह आहे. म्हणजे बघा आता -2 इकडनं निघणार, या साईडनं एक निघणार, इथं टच होणार इथनं, ठीक आहे. इथं मिळाला मला पॉइंट सेकंड, याला नाव लिहिते मी बी. याला काय लिहिणार 4, -2. सेकंड पॉइंट पण मी प्लॉट केलाय. थर्ड पॉइंट 0,3. ऍब्सिसा काय 0, पॉइंट कुठे येणार
वाय ऍक्सिसला, बरोबर. ऍक्सिसचा 0 पॉइंट येणार वाय ऍक्सिसला. ऍक्सिसचा 0 म्हणल्यावर इथं एक्सचा 0 आणि 3 कुठे आहेत वाय ऍक्सिसला, म्हणजे पॉइंट मला मिळणार वाय ऍक्सिसला, बरोबर. याला नाव देते मी सी, ब्रॅकेटमध्ये 0,3, बरोबर. थर्ड पॉइंट पण झाला. फोर्थ पॉइंट बघा, -2 -1. ऍप्सिसचा काय आहे -2, इथे -1 कुठं आला, हा इथून एक स्टार्ट करणार, सेकंड इथनं स्टार्ट होणार, बरोबर. इथं मिळणार मला पॉइंट ए बी सी आणि याला नाव देणार डी. याचं काय येणार ऍप्सिसचा -2, -1, ऑर्डिनेट -1 हा झाला फोर्थ पॉइंट. फिफ्थ वाला काय दिला 0,0. 0,0 काय कोऑर्डिनेट असतात, कशाचे असतात, ओरिजिनचे. म्हणजे पॉइंट मला कुठे मिळणार इथे, याला ओ नाव दिलेलं आहे ऑलरेडी, याला ओ म्हणतो आपण, इथं ओ आणि 0,0 पण लिहिलेलं आहे, ठीक आहे. सेकंड बघा, आता ऍप्सिसचा 2 आहे पण ऑर्डिनेट काय 0, ऑर्डिनेट 0 आहे तर पॉइंट कुठे येणार एक्स ऍक्सिसला. म्हणजे बघा आता इथे 2 एक्स ऍक्सिसचा हा ऍप्सिसचा 2 आणि वाय ऍक्सिसचा 0, म्हणजे याला तुम्ही नाव देऊ शकता ABCD E नाव देऊ शकतात की 2,0. सगळे पॉइंट नोट डाऊन करून घेतले, प्लॉट करून घेतले, समजले, नोट डाऊन करून घ्या ग्राफ बुक वरती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता क्वेश्चन नंबर 2 बघा, कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट कम्प्लीट करायचं एकदम इझी आहे, तुम्हाला माहिती. फर्स्ट स्टेटमेंट बघा, ग्राफ दिलेला आहे, ग्राफ वरून स्टेटमेंट कम्प्लीट करायचं. द ऍप्सिसा अँड द ऑर्डिनेट ऑफ द पॉइंट बी आर. ऍप्सिसा मीन्स काय तुम्हाला माहिती आहे, ऍप्सिसा मीन्स एक्स कोऑर्डिनेट आणि ऑर्डिनेट मीन्स वाय कोऑर्डिनेट. मग त्यांनी ऍप्सिसा अँड द ऑर्डिनेट ऑफ बी पॉइंट, वेर इज बी पॉइंट, हिअर बी पॉइंट इथे आहे, तर त्याचा ऍप्सिसा काय येणार रेस्पेक्टिव्हली, म्हणजे काय पहिला ऍप्सिसा लिहावा लागेल. ऍप्सिसा मीन्स एक्स कोऑर्डिनेट किती दिलाय 4, इथे काय येणार 4. त्यानंतर ऑर्डिनेट काय सांगितलेलं आहे त्यांनी, म्हणजे वाय ऍक्सिसचा पॉइंट, इथे काय येणार 3, बरोबर. मग आपण इथे काय म्हणणार, हे इज द कोऑर्डिनेट ऑफ बी आर. तुम्हाला माहिती पहिला आपण ऍप्सिसचा पॉइंट लिहित असतो, मग इथे काय येणार 4, नंतर ऑर्डिनेट काय दिला इथे 3, इथे 4,3 येणार. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये द एक्स कोऑर्डिनेट ऑफ अँड वाय कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट एम. आता एक्स कोऑर्डिनेट काय, एम पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट काय दिलेला आहे, इथं बघा एम पॉइंट इथं आहे, एक्स कोऑर्डिनेट काय दिलाय -3 इथे लिहिणार स्टार्टिंगला. वाय कोऑर्डिनेट काय दिलाय 4, मग त्याचे एम चे कोऑर्डिनेट काय येणार इथं -3,4. आधी आपण ऍप्सिसा लिहित असतो, बरोबर, नंतर आपण ऑर्डिनेटचा पॉइंट लिहित असतो. थर्ड मध्ये मी क्वेश्चन पूर्ण लिहिला नाही, पण तो काय होता, द एक्स कोऑर्डिनेट अँड वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एल आर. एल कुठे आहे, हा याचा एक्स कोऑर्डिनेट कुठे इथे दिसतोय -5, बरोबर, इथे दिसतोय -5, इथे काय लिहिणार मी -5 आणि वाय कोऑर्डिनेट काय दिसतोय -4, इथे काय येणार मग -5, -4, बरोबर का. सेम एसचा एक्स कोऑर्डिनेट इथे काय येणार, हे बघा 3, बरोबर, आणि वाय कोऑर्डिनेट काय दिसतोय -4, इथे काय येणार 3, -4. समजलं हे व्यवस्थित क्वेश्चन, की पहिले आपण ऍप्सिसचा कोऑर्डिनेट म्हणजे एक्स कोऑर्डिनेट लिहित असतो, नंतर ऑर्डिनेटचा म्हणजे काय वाय कोऑर्डिनेट नोट डाऊन करत असतो. सेम असंच एक एक्झाम्पल नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा, क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय क्वेश्चन विचारलाय, राईट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट मार्क्ड ऑन ऍक्सिस. त्याने सांगितलं ऍक्सिस वरती जे पॉइंट मार्क केलेले त्यांचे तुम्हाला काय लिहायचे, कोऑर्डिनेट लिहायचे. पहिले आपण कोऑर्डिनेट प्लॉट केलेत, आता आपल्याला कोऑर्डिनेट लिहायचे. मग आता कोऑर्डिनेट कसे लिहिणार बघा, आता पहिला आपण ABCDE दिलेले आहेत, पहिले ए पासून स्टार्ट करूया. मग आपण काय म्हणणार फर्स्ट मध्ये, फर्स्ट आपण ए चे कोऑर्डिनेट लिहिणार आहे, मग इथे लिहिणार एक्स कोऑर्डिनेट मी व्यवस्थित सांगते तुम्हाला कसं लिहायचं, एक्स कोऑर्डिनेट ऑफ ए पॉइंट ए, इथं असं लिहायचं एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज, एक्स कोऑर्डिनेट काय त्याचा 4 आहे, बरोबर 4 येणार. अँड वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज, वाय कोऑर्डिनेट काय तुम्हाला माहिती, पॉइंट जर ऍक्सिस वर असेल तर त्याचा दुसरा कोऑर्डिनेट काय असतो 0 असतो, म्हणजे एक्स ऍक्सिस वरती पॉइंट येतो, वाय कोऑर्डिनेट काय असणार त्याचा 0 असणार, बरोबर, इथं 0. मग काय म्हणू शकतो आपण लास्टला सेंटेन्स लिहू शकतो, देअरफॉर द कोऑर्डिनेट ऑफ ए काय येणार आहे, ए चे कोऑर्डिनेट 4,0, बरोबर.
सेकंड मध्ये आपण काय घेणार, बी चे कोऑर्डिनेट. हे सेंटेन्स तुम्ही परत रिपीट करायचं. एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए, आता बी चं बघा, एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी. इथं तुम्ही काय लिहिणार आता, एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी. मी तर सेंटेन्स रिपीट करत नाही. एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी, ऍक्सिस वरती पॉइंट आहे. कोणत्या ऍक्सिस वरती आहे, वाय ऍक्सिस वरती पॉइंट आहे. तर ऑब्विसली एक्स ऍक्सिसचा पॉइंट काय येणार, 0 येणार. अँड वाय कोऑर्डिनेटचा पॉइंट काय येणार इथं, 3. बरोबर का. इथे मी शॉर्टकट मध्ये लिहिते. मग देअरफॉर काय म्हणू शकता, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी, बी चे कोऑर्डिनेट काय येणार इथं, एक्स ऍक्सिसचा 0 अँड वाय ऍक्सिसचा 3. -3 नाही ऍक्च्युली 3. ठीक आहे, इथं असं आलं ते. ठीक आहे, 0,3. थर्ड मध्ये बघा आता, सी पॉइंट कुठे आपला, हा इथे एक्स ऍक्सिस वरती. एक्स ऍक्सिस वरती पॉइंट आहे म्हटल्यावर एक्स कोऑर्डिनेट काय येणार, -5. याचे पॉइंट मी डायरेक्ट लिहिते. याचं काय येणार, -5. आणि पॉइंट एक्स ऍक्सिस वरती वाय कोऑर्डिनेट काय येणार, ऑब्विसली 0 येणार. बरोबर. आता फोर्थ काय दिलंय, डी. आता डी बघा इथं, वाय ऍक्सिस वरती पॉइंट आहे. एक्स ऍक्सिस काय येणार, 0 येणार. मग इथं डी ब्रॅकेट मध्ये काय येणार, एक्स ऍक्सिस 0, वाय ऍक्सिसचा -4. फिफ्थ वाला बघा, ई पॉइंट एक्स ऍक्सिस वरती पॉइंट आहे. वाय ऍक्सिस काय येणार, 0. म्हणजे एक्स ऍक्सिसचं काय 2/3 आणि वाय ऍक्सिसचं काय येणार, 0. समजलंय. जसं समजलं तर व्हिडिओ पॉज करून परत रिपीट बघा. आता नेक्स्ट एक्सरसाइज येते आपली, कोणती येते, 3.2 एक्सरसाइज येते. तुम्ही आज ती ट्राय करा, जमली तर ठीक आहे, नाही तर नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्ही ते सॉल्व्ह करून घेणारच आहे. तोपर्यंत थँक्यू.